नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे। सध्या बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकाला मान्यता दिल्याच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। शालार्थ आयडी निर्माण करण्याचा अधिकार नरड यांना असताना त्यांच्या पासवर्डचा दुसऱ्याने गैरवापर करून शालार्थ आयडी तयार केल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। नरड यांना अटक होण्यापूर्वी ही तक्रार झाल्याचं समोर आल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय। 31 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडींना उपसंचालक कार्यालयानं मान्यता दिली आहे। उर्वरित शालार्थ आयडीची मान्यता नसताना पासवर्डचा गैरवापर केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, जी तक्रार उल्हास नरड यांच्याकडून करण्यात आली आहे त्यामध्ये खरंच काही तथ्य आहे की बचावाचा केवळ हा एक मार्ग आहे, ही एक पळवाट आहे? उल्हास नरड यांच्या वकिलाने न्यायालयामध्ये जी माहिती दिली त्यानुसार 12 मार्चला उपसंचालक कार्यालयाचे कर्मचारी रवींद्र पाटील यांनी नागपूरच्या सायबर सेलकडे ही तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांचा जो पासवर्ड आहे तो चोरून शालार्थ आयडी तयार केले गेले। जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची जेव्हा चौकशी झाली त्यामध्ये जवळपास 488 शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी होते त्यापैकी 31 कर्मचाऱ्यांचं हे जे शालार्थ आयडी बनवण्यात आलं होतं ते उपसंचालक कार्यालयाची मान्यता होती। मात्र उर्वरित जे शालार्थ आयडी बनवण्यात आले त्याला उपसंचालक कार्यालयाची मान्यता नव्हती आणि त्या सर्व लोकांचे जे शालार्थ आयडी बनवण्यात आले त्यामध्ये उल्हास नरड यांच्या पासवर्डचा गैरवापर करण्यात आला असा दावा उल्हास नरड यांनी केलेला आहे। मात्र जर का आपण बघितलं तर ज्या प्रकरणामध्ये उल्हास नरड यांना अटक झालेली आहे ते वेगळं प्रकरण आहे। त्या प्रकरणामध्ये एका मुख्याध्यापकाला अनुभव नसताना देखील मुख्याध्यापक तयार करण्यात आलं नव्हतं याची तक्रार उल्हास नरड यांच्याकडे आलेली होती आणि त्या तक्रारीवर उल्हास नरड यांना कारवाई करायची होती। मात्र उल्हास नरडनं त्या कारवाईकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे उल्हास नरड यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला आणि त्यांना सहआरोपी करण्यात आलेला आहे। त्यामुळे अजूनही जर का आपण बघितलं तर नागपूरसह विदर्भामध्ये आता या शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, इथल्या वेगवेगळ्या शिक्षक संस्थेमधनं अनेक तक्रारी आता पुढे यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच हे प्रकरण इथं संपणार नाही। मात्र उल्हास नरड यांची जी भूमिका आहे की मी या प्रकरणातला आरोपी नसून तर मी या प्रकरणातला तक्रारदार आहे, खरं तर मला माझी तक्रार ऐकून घ्यायला पाहिजे होती। मात्र ज्या प्रकरणामध्ये उल्हास नरड यांना अटक झालेली आहे ते प्रकरण वेगळं आहे, उल्हास नरड यांची तक्रार वेगळी आहे। त्यामुळे हे दोन वेगवेगळे प्रकरण आहे, त्याला एकत्र करण्याचा आणि उल्हास नरडकडनं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे। त्यामुळे निश्चितच या प्रकरणामध्ये आणखी आता सायबर सेलकडे देखील याची एक तक्रार काल रात्री उशिरा दाखल झालेली आहे। सायबर सेलकडे या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये असं लक्षात आलं, ज्या तक्रारीमध्ये प्राथमिक चौकशी करण्यात आली की वेगवेगळ्या IP ॲड्रेसचा वापर वेगवेगळ्या लोकेशनवरनं पगार काढण्यासाठी केला गेलेला आहे। त्यामुळे निश्चितच हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे आणि या संपूर्ण घोटाळ्यामध्ये आणखी आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे। सोबत आणखी बोगस शिक्षकांची नावे आणि ती यादी देखील पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।